चला पटकन खानदेश स्पेशल मिरचीची भाजी खायला। ही भाजी ना तुम्हाला खानदेशात प्रत्येक पंक्तीत हमखास भेटेलच आणि मी ती कशी केली त्यासाठी व्हिडिओ बघाच। आता इथे ना मी हिरव्या मिरच्या घेतल्या, त्यांना असं मधून कापून असं मध्ये एक चीर देऊन असे 4 तुकडे करून घ्यायचे आणि असं लांब लांबच चिरायचं। आता ही भाजी मला लहानपणी एवढी आवडायची की मी ही खायलाच फक्त पंक्तीत जायची। आता इथे शेंगदाणे छान भाजून घेतले, आता ते मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे। त्यानंतर लसूण, जिरेपूड, धनेपूड आणि कोथिंबीर जरा जास्त घ्यायची नाही, बिना पाणी टाकता वाटून घ्यायचं असं। त्यानंतर आता कढईत तेल टाकलं, कढीपत्ता टाकला, त्यानंतर मिरच्या टाकेल, मीठ टाकून हे छान असंच शिजून घ्यायचं, जेणेकरून आपल्या मिरचीच्या भाजीला चव खूप छान येते। अगदी 5 मिनिटं लागतात आणि बघा किती छान शिजून झाल्या होत्या। असं केल्याने ना आपल्या मिरचींचा थोडा तिखटपणाही कमी होतो। आता ह्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्या, त्याच कढईत थोडं तेल ॲड करायचं, नंतर हिंग, हळद ची फोडणी द्यायची आणि त्यानंतर आपण केलेला मसाला टाकायचा, तो छान पाणी टाकून भाजून घ्यायचा। आता असं छान तळण आलं की मग त्यात मिरच्या सोडायच्या, थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि चांगलं 10-1 मिनिटं शिजवून घ्यायचं। ही भाजी ना तुम्ही केली ना तर तुम्हालाही खूप आवडेल। आमच्या खानदेशात ना वरणबट्टीसोबत वांग्याची नाही तर ही भाजी फिक्स असते, तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते। तुमच्या घरी करतात का अशी भाजी? मला कमेंट करून नक्की सांगा। बाय।